सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. सृष्टी भोईरचा झंझावात. महिला महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये रायगडची मुलगी झळकली. डोंगराच्या पायथ्यापासून महाराष्ट्राच्या स्टेडियमपर्यंत सृष्टीचा थरारक प्रवास. कर्जत तालुक्यातील डिक्सल गावातील सृष्टी महेंद्र भोईर हिचे नाव आज राज्यभर गाजते. अवघ्या 11व्या वर्षी क्रिकेटच्या मैदानात पदार्पण केलेली ही झुंजार मुलगी आज महिला महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या रत्नागिरी जेट्स संघाची वेगवान गोलंदाज आहे. तिच्या अपार मेहनतीमुळे आणि कुटुंबाच्या आधारामुळे सृष्टीने राष्ट्रीय पातळीपर्यंतची झेप घेतली आहे. सध्या ती इयत्ता 12वीमध्ये शिकत असून आजवर 50पेक्षा अधिक सामन्यात आपल्या गोलंदाजीचा ठसा उमटवला आहे. महाबळेश्वर, पुणे, सांगली, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, पेन, नागोठणे अशा विविध ठिकाणी प्रथम क्रमांक मिळवत तिने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. तिच्या या यशामागे वडील महेंद्र भोईर, आई सारिका, भाऊ सिद्धेश, आजी लीलाबाई भोईर आणि तिचे चुलते संतोष भोईर यांचा मोलाचा वाटा आहे. तिचे काका अभिमानाने सांगतात की सृष्टी दररोज पहाटे 5 वाजता उठून सराव करायची. तिच्या मेहनतीचे आज चीज झाले आहे. सृष्टीने स्पष्ट केले आहे की विराट कोहली आणि स्मृती मानधना हे तिचे रोल मॉडेल आहेत. त्यांच्यासारखं देशासाठी खेळायचं हे माझं स्वप्न आहे. अजूनही मेहनत घेणार आहे असे ती ठामपणे सांगते. रायगड ओरम क्रिकेट स्पर्धेत सलग 2 वर्ष निवड होणे हेच तिच्या प्रतिभेचे प्रमाण आहे. रत्नागिरी जेट संघात निवड होणे हे तिच्या स्वप्नपूर्तीकडे टाकलेलं पहिलं पाऊल आहे. आज कर्जत तालुका सृष्टीच्या या यशामुळे आनंदित आहे. तिच्या यशाचा जल्लोष करत प्रत्येकजण म्हणते ही तर आमची सृष्टी आहे. तिने सांगितलं ते बरोबर आहे. पहिल्यांदा गोष्ट अशी सांगतो की ती अगदी भित्री होती. पहिली आम्हाला वाटत होतं की खेळणार की नाही ही शंका होती. तिने एवढी तिच्यासाठी परिश्रम घेतले. सकाळी 5 वाजता इथं उठून जायची ग्राउंडवर आणि परत 11ला येऊन परत 3 वाजता जायची. म्हणजे अतिशय परिश्रम त्यांनी या क्रिकेटसाठी घेतली. तर तिने जे आता जे केलेलं आहे WMPL मध्ये तर आमच्या भोईर कुटुंबाचं जे आनंद आहे जगन्नाथ मावेना असं झालेलं आहे. तर तिला आम्हाला भारताची जर्सी घालण्याचं स्वप्न मी पूर्ण करावं असं आम्हाला वाटतं. हो, मला क्रिकेटची आवड ही लॉकडाऊन पासून झाली आणि जेव्हा लॉकडाऊन मध्ये दुसरा काही ऑप्शन नव्हता तेव्हा फक्त टीव्हीवर क्रिकेट मॅचेस चालू होते आणि तेव्हापासून मला ती आवड झाली की मला असं वाटलं की मलाही क्रिकेट खेळायला हवं. आणि ऑलरेडी मी ऍथलीट्स मध्ये होती, सो क्रिकेट खेळायची आवड ही मला तेव्हापासूनच झाली. ते मला स्टार्टिंग पासूनच सपोर्ट करत आलेत. जेव्हा माझे मॅचेस असतील किंवा कुठे जायचं असेल तेव्हा काका नेहमी माझ्या सोबत होते आणि आजीचा कधीच नकार नव्हता की तू हे केलं नाही पाहिजे किंवा असं केलं नाही पाहिजे. ती कायम माझ्या सोबत असायची. तो म्हणजे महाबळेश्वरचा, जिथे मला 3 विकेट्स भेटले होते आणि त्या मॅच मध्ये मी प्लेअर ऑफ द मॅच होते. आतापर्यंत जे काही माझं हार्डवर्क आणि जे पॅशन आहे त्यामध्ये खूप अपडाऊन्स आले, बट आतापर्यंत जे रत्नागिरी जेट्स मध्ये सिलेक्शन झालं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि गेम म्हटलं तर अपडाऊन्स येणारच. आणि त्यामुळे जेव्हा ऑफ सीझन असतो क्रिकेटमध्ये, जेव्हा पावसाळा चालू असतो तेव्हा अभ्यासाकडे थोडा जास्त फोकस देऊन क्रिकेटकडे फक्त फिटनेस या गोष्टीकडे लक्ष देऊन मग तसं मॅनेज करायला. ऍज अ महिला म्हणजे गर्ल म्हणून क्रिकेटमध्ये खूप प्रॉब्लेम्स आले. जसं की मुलींना आपण म्हणतो की मुलींनी कुठे जायला नाही पाहिजे किंवा खेळलं नाही पाहिजे, हे केलं नाही पाहिजे. सो तसं खूप ऐकलं गेलं आहे की नाही खेळलं पाहिजे, तू मुलगी आहेस असं करेल. मुलांमध्ये म्हटले तर विराट कोहली यांना फॉलो करते मी आणि मुलींमध्ये स्मृती मंदाना. त्यांचं जे हार्डवर्क आणि ज्या प्रकारे जे क्रिकेटमध्ये म्हणजे खालून जे वरती आलेत की काय आपण म्हणतो की त्यांची मेहनत आणि आतापर्यंत त्यांचं पॅशन हे खूप खूप म्हणजे खूप भारी आहे. त्यामुळे त्यांना फॉलो करते. सगळ्यांनीच म्हणजे ज्याला आवड आहे मुलींना त्यांनी मी बोलले शुअर शॉट त्यांनी जायला पाहिजे. म्हणजे ऍटलिस्ट घरच्यांना सांगून की मला ह्याच्यात आवड आहे तर तुम्ही त्या फील्डमध्ये जायला पाहिजे, इंटरेस्ट घ्यायला पाहिजे आणि त्या गेमची किंवा त्या ह्याची काही व्हॅल्यू असेल ती समजायला हवी. ते तर मेन टार्गेट आपण म्हणतो जे स्वप्न आहे तेच भारताची जर्सी घालायची. त्यांच्यासाठी एवढंच सांगेल की मी आतापर्यंत माझं बेस्ट देत आले आणि कर्जत तसंच रायगड आणि माझ्या गावाचं नाव मी खूप मोठं करणार आहे आणि भारतात नाव कमवणार आहे, माझ्या फॅमिलीचं, माझ्या गावाचं, माझ्या तालुक्याचं. थँक्यू.
तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा. आम्ही तुमचा आवाज बनून प्रशासनापर्यंत पोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ. तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात BG 24 तासवर करा. आम्ही तुमची माहिती घराघरात पोचवू. आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ.